आज सोलापूर विधानसभेच्या अनुषंगाने आता आगामी विधानसभाच्या निवडणुकीवर बैठक घेत आहे. काय नक्की कशा पद्धतीची तयारी असणार आणि किती जागा आपल्याला अपेक्षित आहेत सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी काय सांगितलं? पहिली गोष्ट, हा दौरा काही राजकीय हेतूनं नाही आहे. हा दौरा संघटनात्मक दृष्टीनं दौरा आहे. कारण याच्यात विधानसभा, लोकसभा किंवा निवडणुका याविषयीची कोणतीच चर्चा नाही आहे. व आमची संघटना जी शिवसेना आहे ही बूथपर्यंत कशा पद्धतीने आहे, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, इथं ओव्हरऑल संघटनात्मक स्थिती काय आहे याचा एक बारकाईनं अभ्यास करून पक्षप्रमुखांना त्याचा अहवाल सोपवणं एवढंच या बैठकांचा उद्देश आहे. बाकी विधानसभा कोणती, कोण लढणार, कुठे जाणार, मग तो या दौऱ्याचा उद्देश आणि हेतू मुळीच नाही आहे. साहेब, रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरनं राज्यभरामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच व्यासपीठावर जातात आणि तिथं जाऊन तिथं स्तुती करतायत, संत म्हणताना कुठले हात लावणार नाही असं वक्तव्य करतायत. आपण कशा पद्धतीने मग एकूण वक्तव्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या एक मला असं वाटतं मी काही वक्तव्य ऐकलं नाही त्यांचं, पण सर्व संत असतील यांनी समाजात एकोपा राहावा अशा पद्धतीनंच मला असं वाटतं जनतेला संदेश देण्याची आवश्यकता आहे. आणि तसंच रामगिरी महाराजांनी तसं स्पष्ट केलं. मी काही बोललो पण माझा उद्देश वेगळा होता. त्या स्थितीमध्ये धार्मिक स्थिती काय होती त्यावेळेस, सामाजिक स्थिती काय होती, ह्या सगळ्या धर्माच्या इतिहासात अशा स्थिती येऊन गेलेल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं सगळ्याच संतांनी आणि आपणसुद्धा सगळ्यांनी या सगळ्या विषयामध्ये सगळे जाती धर्म जुन्या आता उखाळ करण्यात कोणताही अर्थ नाही आहे. एकोप्याने राहण्याची आवश्यकता असं एवढंच वाटतं मला. पण कुठेतरी हे राजकीय ह्याला रंग दिला जातो का आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती? मला असं वाटतं तसा रंग देण्याचा प्रयत्न होतोय. कारण निवडणुका ज्यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर अनेक खोटी आश्वासनं, नुसत्या निधी, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री हे पैसे दिले तर मतं मिळतात अशा विचाराचे आहेत. आणि त्याच्यामुळे याला ही निधी, याला ही योजना, त्याला ही योजना, परंतु मला वाटतं जनतेला एक शाश्वत विकासाची आवश्यकता असते. तो विकास आज महाराष्ट्रात नाही. आज महाराष्ट्राच्या डोक्यावर 7,88,000 कोटीचं कर्ज आहे. महाराष्ट्रातला शेतकरी असमाधानी आहे, बेरोजगार युवक असमाधानी आहे, महिलांवर गुन्हे, महिलांचे गुन्हे, बलात्कार असेल, किडनॅपिंग असतील, ॲसिड फेकणं असेल, असे लाखो गुन्हे या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अव्वल जे 2-3 राज्य त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर आहे. या स्थितीकडून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवणं वाटतं, त्याच्यासाठी अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात. धार्मिक उन्माद, आता हिंदू आक्रोश राज्य देशामध्ये सो कॉल्ड म्हणता येईल की नरेंद्र मोदींचं आहे, म्हणजे हिंदुत्ववाद्यांचं आहे. राज्यामध्ये पण हिंदुत्ववाद्यांचं राज्य, तर मग हिंदू आक्रोश सरकारकडे गेला पाहिजे ना. आणि मला असं वाटतं हे सगळी नाटकबाजी आहे. एक धर्माच्या नावावर मतविभागणीचा प्रकार आहे. परंतु लोकसभेत जसं उत्तर जनतेने दिलेलं आहे तसंच उत्तर विधानसभेत या सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही. दंगल झाल्याचं पाहायला मिळालं, दगडफेक झाली, तुफान, हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या दरम्यानच ही दगडफेक झाली. राज्यात विरोधक सातत्याने आरोप करतात की सत्ताधाऱ्यांना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. कसं पाहता? हिंदू आक्रोश मोर्चात कोण सहभागी होतं ते बघा. शिवसेना हिंदुत्ववादी आहे. शिवसेना हिंदुत्व कोणी शिकवण्याची गरज नाही. काल उद्धवजी सुद्धा बोललेले आहेत. मग हिंदूंनी आक्रोश कुठं करायचा? सरकार हिंदुत्ववाद्यांचं आहे ना, महाराष्ट्रात आणि या देशात आहे ना. मग काय करायचं ते सरकारने करावं. पण तो सरकार पुरस्कृतच दंगली होतात. कारण सरकारला आता स्वतःच्या कामावर विश्वास राहिलेला नाही. दंगली करून मी सांगितलं डिव्हायडेशन करायचं, मतविभागणी करायची, हिंदू मुसलमान करायचं आणि आपल्या पोळ्या शेकवायच्या. परंतु मला त्याच्यात हिंदूंनी सावध राहिलं पाहिजे आणि मुस्लिमांनी सावध राहिलं पाहिजे. सुप्रियाताईंनी काल एक असा व्हॉट्सअपला मेसेज ठेवत आरोप केलेला आहे की काही महिलांना मेसेजेस आलेत की जर का तुम्ही पुण्यातील कार्यक्रमाला आले नाहीत तर मात्र तुमचा निधी रद्द होईल किंवा तुमचा फॉर्म जो आहे तो रद्द होईल, असा आरोप सुप्रिया सुळेंनी केलेला. सगळीकडेच आहे, फक्त पुण्यात नाही आहे, महाराष्ट्रात आहे. सरकार पुरस्कृत जाहिरातबाजी करून महिलांना एकत्रित केलं जातं आहे. सत्ताधारी लोक सांगतात आमच्या ऑफिसमध्ये नाही भरला, आमच्या कार्यक्रमाने आले तर तुमचं मंजूर होणार नाही. मग वाटतं लाडक्या बहिणींना अशा पद्धतीनं धमक्या देऊन, प्रलोभन दाखवून हे सरकार, बहीण लाडकी असती तर मला असं वाटतं तिच्या डायरेक्ट पाठवायचं, तिला बोलवायचं कशाला इथं या पैसे का भीक देतोय का आपण.
लाडक्या बहिणीला काय आपण भीक देतो का? लाडक्या बहिणीला ज्या पद्धतीने आपण मदत करतो तर मला वाटत नाही त्याची शोबाजी करण्याची आवश्यकता आहे. साहेब, यवतमाळमध्ये एका युवकाच्या अकाउंटवर लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत. अजून याच्यातले बरेच किस्से बाहेर येतील. राज्यात तो तर म्हणतोय की मी तर फॉर्मच नाही भरला आणि मला पैसे कसे काय आले. काय टेक्निकल चूक असू शकते की काय? चा संप सुरू आहे, कारण मागच्या 2-3 दिवसापासून सगळे डॉक्टर संतप्त आहेत. कशा पद्धतीने बघताय सगळ्या डॉक्टरांचा संप? बिलकुल ज्या पद्धतीनं ज्या विषयावर डॉक्टर संपावर आहे तो विषय सिरियस घेण्यासारखा आहे. मार्चच्या या विषयाला संपाला जनतेचा पाठिंबा आहे, पण तो माडलाही विनंती आपण केली पाहिजे सगळ्यांनी. शेवटी जनतेचं आरोग्य ही महत्त्वाचं आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर अजित पवारांनी मतदारसंघ बदलणार असल्याच्या त्यासारखं विधान केलेलं होतं आणि त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी देखील येवला मतदारसंघ बदलण्याची तयारी केल्याचं चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने बघता मतदारसंघ? मला असं वाटतं हे जे कोणी निवडणुकीहून लक्ष तिथे तयारी करतात त्यांचं लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. मला असं वाटत नाही यांना दुसरे मतदारसंघ मिळतील किंवा लोक दुसरे तरी कशाला स्वीकारतील. स्वतःच्याच मतदारसंघात यांना स्वीकारत नाही तर दुसरे लोक कशाला स्वीकारतील. पण लोकसभेला जे निकाल आले, जसं बारामतीचा निकाल आला, तिथं बॅकफूटला जावं लागलं, ते सगळे नेते बॅकफूटला आता हे सगळी महायुतीच बॅकफूटवर आहे. त्यामुळे अजितदादा असेल ना ते छगन भुजबळ असेल, या निवडणुकीत यांचा पराभव, यांच्या पक्षाचा पराभव अटळ आहे. दादा, खरं तर जागा वाटपाचं चर्चा सुरू आहे. किती जागा आपल्या पक्षाला आणि एकंदरीत महायुतीचं वाटप कशा पद्धतीने होऊ शकतं आणि ती चर्चा कुठपर्यंत आली काय सांगता येईल? मला असं वाटतं यथावकाश अजून महिन्याभराने या सगळ्या बाबी समोर येतील. आत्ताच त्याच्याविषयी मत व्यक्त करणं अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय घाईचं ठरेल. खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे असतील, मात्र काँग्रेसकडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे की अद्याप चेहरा ठरलेला नाही आहे. कसं करावा काँग्रेसने आक्षेप? आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून काही हरकत नाही, करावा ना. आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला. उद्धवजी ठाकरेंच्या मागे जे जनमत आहे, उद्धवजींच्या सभा बघा. काँग्रेसलाही सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलवावं लागलं. इथं सोलापूरलाही बोलवावं लागलं काँग्रेसला, बारामतीलाही बोलवावं लागलं काँग्रेसला, धुळ्यालाही बोलवावं लागलं काँग्रेसला उद्धवजींना, अमरावतीलाही बोलवावं लागलं, वर्ध्यालाही बोलवावं लागलं. ही उद्धवजींची शक्ती आहे, उद्धवजींची ताकद आहे. म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी म्हणणार नाही, पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाणात एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो. आज उद्धवजींका प्रभावी नेता या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही. महाविकास आघाडी काय युतीकडे पण नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.